ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचा एल्गार। इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या पावसाळी छत्र्यांप्रमाणे प्रशासनाला दिली छत्र्यांची भेट। गेले अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकासकामे केली आहेत, मात्र त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाही। उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिले अदा केली जात आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारच्या विविध विभागातील विकासकामे मार्गी लावणाऱ्या 3 लाखाहून अधिक कंत्राटदारांची 90,000 कोटींची बिलं थकवली आहेत। थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलने केली। 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले, मात्र आतापर्यंत 4% रक्कम अदा करण्यात आली आहे। तसेच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात, पण कंत्राटदारांना पैसेही देत नाही आणि थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिले जाते। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत। पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जातात असे माहीत असूनही वर्षानुवर्षे राज्यात विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्याचेही हे छत्री आंदोलन केल्याचे सांगितले। दरम्यान जानेवारी 2024 ते सप्टेंबर 24 या कालावधीत राज्य सरकारने सुमारे 1.5 लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटली। त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती। त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे। राज्यात विविध विभागात झालेल्या विकासकामांच्या देयकांची 40,000 कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीने मिळावी। राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकासकाम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे। विकास कामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा। शासनाने सर्व विभागाच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तातडीने बंद करावे। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगर विकास या खात्यामधील कामांचे वाटप अभियंत्यांच्या नियमानुसार करावे आदी मागण्या यावेळी मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या। या आंदोलनात अनिल नलावडे, बाळकृष्ण ठाकरे, चेतन शिंदे, मिलिंद साठे, हर्षद गंधे, प्रवीण बाहेती, मनूरकर, सपकाळ, सरोदे, हांडे, बाविस्कर, दर्शना शिंदे, रवी मालुसरे आदी सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा अरे निधी आमच्या हक्काचा। तर या आधी देखील तुम्ही काही दिवाळी देखील साजरी केलेली आहे। आज पुन्हा काळ्या छत्र घेऊन तुम्ही आंदोलन करतात काय? ह्या ज्या काळ्या छत्र आहेत या इन्फ्रावाल्यांचे छत्र आहेत। जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्र्या उगवल्या जातात लाकडावरती, भूमीवरती, त्या प्रकारच्या ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या आहेत की ज्यांच्यासाठी 57,000 कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे। आता अधिवेशन चालू आहे। आमची सरकारला मागणी आहे की बाबा आमची 90,000 कोटीची देयक बाकी असताना तुम्ही 57,000 कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्यात तुम्हाला? आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्राटदारांची देयक द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची 57,000 कोटीची करू नका। मला तर म्हणणं आहे की तुम्ही 20-50,000 मिलियन डिलेर कितीची ट्रिलियनची करा, परंतु पहिला आमची देयक तर द्या। ती देयक तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगता? हे विकासाचं पर्व पूर्णपणे खोटं आहे। या जमिनीवरती धराधारवरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे। तर वारंवार आंदोलन करून तोडगा निघत नाही। सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करते का? 100% सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। मागच्या वेळेस सुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, ते आपल्या ठाण्यातले होते। आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली। आता सुद्धा आज आपल्याकडे ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री राज्याचे, आम्ही त्यांना विनंती करून दमलो। आम्ही आता परिवहन मंत्री आहेत, तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते, त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते। या ठाणे जिल्ह्यातल्या 90 ते 95% आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतोय ना, त्यांनी सुचवलेली कामं करतोय। मग आम्हाला निधी का मिळत नाहीये? तेच तर मोठं गोड बंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाहीये। परंतु ह्याच बरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इन्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इन्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत, ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत, त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत, त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही। मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो। इथे बाजूलाच आपले पोलीस वसाहत आहेत, त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे।
आम्हाला सांगायला अजून नवल वाटतंय की त्याच्यासाठी मंजूरसुद्धा शासनाने दिलेली नाही आहे. या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजून एक गर्भित इशारा देतोय की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारखी आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात. का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे 90,000 कोटीची देयकं ते देणार नाहीत. आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार 1 लाखाचा, 5 लाखाचा, 10 लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील. परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो, तुम्ही कितीही अत्याचार करा, आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमची तुमच्याकडे देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही. सर अधिवेशन चालू आहे, काय कोणी बोलले कोण आवाज उठवणार आहे काय? अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी पक्षनेते असतील, इतर सगळेजण असतील, त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत. ते आमचा आवाज उठवतात. परंतु मला एक समजत नाही, आम्ही जी कामं करतोय शासनाचीच करतोय ना. जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत कितीची थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे. मग शासन का देत नाही आहे? म्हणजे ह्याच्या मागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे, हे यातनं स्पष्ट दिसून येते. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ